शनीची साडेसाती अडीचकीने हैराण झाले आहात का? मग हा पुराणात सांगितलेला रामबाण उपाय नक्की करा. त्रेतायुगात भयंकर दुष्काळ पडला होता. एका लहान बालकाला कठीण परिस्थितीमुळे एकटं सोडलं गेलं. त्याला एक पिंपळाचे झाड आणि जवळच विहीर मिळाली. पिंपळाची फळे खाऊन आणि पाणी पिऊन त्याने आपला जीव वाचवला आणि त्या झाडाखालीच त्याने कठोर तप सुरू केले. काही काळानंतर देवर्षी नारद तिथे आले. त्या बालकाची विनय, नम्रता आणि तप पाहून ते प्रसन्न झाले. त्यांनी त्याचे मौजीबंधन संस्कार केले, वेदाध्ययन करवले आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हा द्वादशाक्षरी मंत्र दिला. पिंपळाची फळे खाऊन त्याने तप केल्यामुळे नारदांनी त्याला नाव दिले पिप्पलाद. हेच पुढे पिप्पलाद मुनी म्हणून विख्यात झाले. त्याच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन भगवान विष्णू प्रकट झाले आणि त्याला ज्ञान व अखंड भक्तीचा वर दिला. एक दिवस पिप्पलाद मुनींनी नारदांना विचारले, माझ्या आयुष्यात इतके कष्ट का आले? लहान वयात मी इतकी पीडा का भोगली? तेव्हा नारद म्हणाले, शनी ग्रहाच्या प्रभावामुळे. हे ऐकताच पिप्पलाद क्रोधाने प्रज्वलित झाले आणि त्यांनी शनिदेवांना आकाशातून खाली पाडले. शनिदेव पर्वतावर पडले आणि त्यांचा पाय दुखावला. ते पंगू झाले. तेव्हा ब्रह्मदेव प्रकट झाले आणि म्हणाले, ग्रहांचा अपमान करू नये. शनीचा यात काहीही दोष नाही. ते कर्मानुसार फळ देतात. ग्रहांच्या पीडेपासून मुक्तीसाठी त्यांचे पूजन करणे अत्यावश्यक आहे. ब्रह्मदेवांनी वर दिला, जो कोणी शनिवारच्या दिवशी पिप्पलाद मुनींचे भक्तिभावाने पूजन करेल किंवा पिप्पलाद या नावाचे स्मरण करेल त्याला 7 जन्मांपर्यंत शनिपीडा त्रास देणार नाही. ह्याप्रमाणेच शनिपूजनाचा पुराणात स्पष्ट विधी सांगितला आहे. शनिवारी तिळाच्या तेलाने अभ्यंग स्नान करावे. ब्राह्मणांना अभ्यंगासाठी तिळाचे तेल दान करावे. शनिदेवाची लोखंडी प्रतिमा बनवून ती तेलाने भरलेल्या लोखंडी पात्रात ठेवावी. सलग 1 वर्ष प्रत्येक शनिवारी श्रद्धेने त्याचे पूजन करावे. उद्यापनाच्या दिवशी 2 काळी किंवा निळी फुले, 2 काळे वस्त्र, काळे तीळ, तिळगुळाचा गोड पदार्थ, भात याने पूजन करून काळी घोंगडी, तिळाचे तेल आणि दक्षिणेसह सर्व वस्तू ब्राह्मणाला दान करावे. पूजन करताना डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला मंत्र म्हणावा. तसेच राजा नल याचे राज्य शनी दोषामुळे नष्ट झाले होते. त्यांनी अत्यंत दुःख सहन केले, परंतु त्यांच्या प्रामाणिकतेने आणि पश्चातापाने प्रसन्न होऊन स्वतः शनिदेवांनी स्वप्नात त्यांना नामस्तुती सांगितली. ती पण म्हणावी. डिस्क्रिप्शन मध्ये ती स्तुती सुद्धा दिली आहे. त्या स्तुतीचा असा अर्थ आहे की जो या नामांनी माझी स्तुती करेल त्याला माझ्यापासून भीती राहणार नाही. जर शनीची परीक्षा सुरू असेल तर घाबरू नका. पिप्पलाद स्मरण आणि शनिवारी विधीपूर्वक पूजन हा पुराणाधिष्ठित शास्त्राधारित उपाय आहे. हा केल्याने नक्कीच तुम्हाला अंतर्बळ आणि शांती मिळेल. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. कदाचित तुमच्यामुळे कोणाची तरी शनिपीडा कमी होईल. जय पिप्पलाद मुनी, जय शनिदेव. गणपती बाप्पा मोरया.